काय करू मी? मला तर टेन्शन येऊन राहील. कसे पैसे भरू अथर्वच्या शाळेत? दादाकडे मागितले असते पण वहिनीला ते आवडायचं नाही ना. दादा एक वेळ सांगणार नाही पण तिला कळून गेलं तर नको. दादाशी उगीच वाद घाली. दादाला माझ्यामुळे त्रास व्हायला नकोय. दादा जरा काम. हाँ बोला. दादा तुम्ही आचार ठेवता ना एकदम नागपुरी स्टाईल आमच्या. घ्या ना तुमच्या दुकानात ठेवा. नहीं चाहिए नहीं चाहिए. असं काऊन म्हणून राहिले? ठेवा की. अहो एकदम टेस्टदार राहत. नहीं नहीं रखते ऐसा, बाहर का सामान नहीं रखता हूँ. पर आचार नको मग पापड ठेवता का तुम्ही? नहीं पापड़ नहीं रखते. पापड़ बहुत पड़ा है हमारे पास. अहो खूप चांगले आहेत. पापड़ नहीं रखते, बाहर का माल नहीं रखते ऐसा. अहो दादा कुछ भी नहीं चाहिए. काय करू? जयश्री ताईंना भेटू का? विचारून बघते ना काय म्हणतील ते. जेनी, मुलांसाठी आपण जे नवीन प्रोडक्ट लॉन्च करतोय त्याचे डिटेल्स गुरु सरांना अपडेट केलेस? येस सर, मी सरांना मेल्स केलेत. त्यात मी प्रोडक्ट इन्फॉर्मेशन आणि इझी टू कुकची स्ट्रॅटेजी पण मेल केली सर. व्हेरी गुड गुड. मिस्टर सुभेदार, ही स्ट्रॅटेजी पाहिलीत का? सुभेदार. गुरु सर. सर. गुरु सर. हाँ यस टेल मी. गुरुनाथ, मला वाटतं आपलं जे नवीन प्रोडक्ट लॉन्च होत आहे ते आपल्या काही क्लायंट्सना टेस्टिंगसाठी ट्राय करावं. येस. पण मला असं वाटतं की आपल्यापेक्षा तेराही जास्त योग्यपणे कमेंट्स देऊ शकतो, नाही का? यू आर राईट सर. हां राईट. ज्यांनी आपले नेहमीचे जे क्लायंट आहेत त्यांना बोलून घे, म्हणजे त्यांच्याशी डिस्कस करता येईल. आणि ते आपले मार्केटिंग ची टीम आहे त्यांच्याशी पण बोल, म्हणजे हॅमर करता येईल आपल्याला, नाही का? येस सर. गुरुनाथ, मला वाटतं तुम्हाला बरं वाटत नाहीये कारण आपली चर्चा मुद्देसुद्धाशी होतच नाहीये. सर आय थिंक गुरु सर इज टायर्ड. नाही, आय एम ओके. नाही, इतकं काही ते हार्ड अँड फास्ट नाहीये. आपण थोड्या वेळाने मीटिंग करूया. हां श्रेयस, तोपर्यंत मार्केटिंग वाल्यांशी बोलून घेतो. नाही पानवलकर, मी ओके आहे. आपण कंटिन्यू करूयात. हां प्लीज कंटिन्यू. ओके सर, आपण काही क्रिसमस स्पेशल ऑफर्स लॉन्च करतोय. त्यासाठी तुम्ही Really, it's Jenny. Let's go. Meeting is over. Come. हो चालेल, पाठवून द्या तुम्ही. हो मी आहेच आहे, तुम्ही पाठवून द्या. ओके ठीक. बोला राधिकाताई. जयश्रीताई, मला जरा मदत हवी होती. बोला ना राधिकाताई. ते मागच्या वेळेस तुम्ही सांगितलं होतं ना ते पापड आणि लोणच्याच्या सॅम्पलचं. हां ते मग ते जमलंच नाही ना. पण आता मी ते करून आणलंय.
थोडे जादाचे पापड आणि लोणची पण आणली. थोडी पैशाची अर्जंट नड होती. अर्जंट का? अहो काही नाही, माझा पोरगा आहे ना अथर्व, त्याच्या शाळेची फी भरायची होती. रक्कम थोडी जादा आहे, 50,000 रुपये. तुमची मदत हवी होती. पण राधिकाताई, तुम्हाला तर माहितीच आहे माझा छोटा गृहउद्योग आहे. तुम्ही सामान आणलंय, मी त्याचे फार फार तर 5,000 रुपये देऊ शकते. थोडे ऍडव्हान्स मिळतील का? म्हणजे मी लोणची पापड सगळं जादाचं करून आणून देते ना तुम्हाला. हा, द्याल का थोडे पैसे जास्त? राधिकाताई, मी समजू शकते, पण माझ्याकडे सगळ्याच जणी मदत मागायला येतात आणि मला सगळ्यांनाच मदत करावी लागते. आणि त्यात आता कॅशचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मी फार फार तर तुम्हाला 5,000 रुपये देऊ शकते. जास्त नाही मदत करू शकणार राधिकाताई. गुरुनाथना जर बरं वाटत नव्हतं तर त्यांनी रेस्ट घ्यायला हवी होती ना. सिरियसली, पण सरांना काय झालंय मला तेच कळत नाहीये. मी आधी कधी त्यांना असं ऑफिसमध्ये झोपताना नव्हतं पाहिलं. आय थिंक ही इज डिस्टर्ब असणारच ना. त्या मूर्ख मुलीला स्वतःच्या घरी नेऊन ठेवल्यावर दुसरं काय होणार आहे? आणि त्यात त्या राधिका वहिनी आता समोरच राहायला आले. सर, कारण काहीही असोत, पण गुरुसरांचं कामात दुर्लक्ष होतंय हे खरं. आय नो मी असं बोलणं डझंट लुक गुड, बट सर हल्ली गुरु सर कधी मीटिंगला असतात, कधी नसतात. समटाइम्स ही डझंट कम. कधी अचानक घरी निघून जातात. और एल्स ही इज टॉकिंग टू दॅट आगाऊ शनाया. तिला एक उद्योग नाहीये. श्रेयस, दिस इज फॅक्ट हा मॅन. शी इज स्पॉइलिंग एव्हरीथिंग. जेनी, मला मान्य आहे, पण ह्या बाबतीत तिच्याशी कोणीतरी बोलायला हवं किंवा निदान तिला समजवायला हवं. रिअली? हो. देन वाय डोंट यू ट्राय? यू स्पीक टू हर. एक मिनिट. तिचा विषय मला इथे नकोय. एवढं मात्र नक्की की गुरुनाथ जर असाच वागत राहिला तर त्याचं स्वतःचं नुकसान होईलच, पण कंपनीचं सुद्धा नुकसान. शिवाय रेप्युटेशन खराब होईल ते वेगळंच. सर, मी बोलून बघू का गुरु सरांशी? नाही, नको. त्यांना आवडणार नाही ते. डोंट वेस्ट युअर टाइम. श्रेयस, तू एक काम कर, मार्केटिंगच्या दोघांनाही कॉलवरती घे. आपण एक फोन मीटिंग करूया. ओके? येस सर. मला तर राधिका मॅमची काळजी वाटते. पुअर लेडी. फादर, प्लीज बी विथ हर. या, नमस्कार. दादा ओळखलं का? ओळखलं ना. काही नवीन दागिना बनवायचा आहे का? नाही, जरा पैशाची नड होती. या बांगड्या गहाण ठेवायच्या होत्या. नाही, पण ते सध्या आता तरी जमणार नाही, कारण की सरकारच्या नियम आमच्याकडे पैसे नाही आहे, त्यामुळे होणार नाही. काहून हो दादा, मागच्या वेळेस तर दिल्या होत्या ना. मागच्या वेळी दिलं होतं, पण यावेळी नाही जमणार. प्लीज, सॉरी. अनिका अभ्यासात हुशारच आहे, पण तिने स्पोर्ट्स मध्ये जरा लक्ष दिलं. बाय बाळांनो, स्पोर्ट्स मध्ये जरा लक्ष दिलं पाहिजे. तेवढं फक्त बघा. ठीक आहे? या आता. थँक्यू सो मच. बाय अनिका. बाय मिस. भक्ती मॅडम, तुमच्याकडे जरा काम होतं. हा, बोला ना.
मला शाळेतनं फोन होता का अथर्वची टर्म फी भरायची आहे म्हणून. हो, उद्या त्याची लास्ट डेट आहे म्हणून रिमाइंडर म्हणून कदाचित केला असेल. हो ना, तुम्हाला तर माहितीये माझी परिस्थिती. माझ्याकडे एवढे पैसे नाही हो, मी तरी कुठून देणार, म्हणून जरा विचारायला आली होती. पण पूर्ण देऊ शकतो ना, त्याला काय प्रॉब्लेम आहे द्यायला. अथर्वच्या शाळेची फी भरायची 50,000 रुपये. मग मी काय करू? मी वाचवलेले पैसे अथर्वसाठी, अथर्वच्या आजोबांनी त्याला वेळोवेळी हातावरती दिलेले पैसे ते मागून राहिले. मी तुझ्याकडनं काही पैसे घेतले नाही, पैसा नाही घेतो. अरे बापरे, ही तर फारच मोठी पंचायत झाली आहे. हो ना, आणि तुम्हाला तर माझी सगळी अवस्था माहिती. इतके दिवस मी आता यांच्यावरतीच अवलंबून होती ना. आपण दुसऱ्या कोणाला नाही का विचारू शकत? नाही ना, आता गॅरंटी शिवाय कोणी पैसे देते का? नाही, तसं मी माझ्या जोडलेल्या माणसांना सांगितले, ते पण त्यांच्या परीने प्रयत्न करून राहिलेच आहेत. नानाजी तर म्हणून राहिले का मी कुठून तरी व्यवस्था करून देतो म्हणून. पण तुम्हाला तर माहितीये ना त्यांची या अवस्था, त्यांच्या या वयात त्यांनाही पैसे लागणारच ना. म्हणून मीच त्यांना म्हणून राहिले का तुम्ही नका देऊ पैसे, म्हणून मी करेन व्यवस्था. राधिका ताई, मी पण केली असती हो तुम्हाला मदत, पण काय ना, माझं जे पेमेंट आलंय ते मी आत्ताच पुण्याला पाठवलंय. मी खरंच तुम्हाला मदत केली असती. नाही हो, नाही भक्ती मॅडम, तसं नव्हतं मला म्हणायचं. म्हणजे मी माझ्या परीनं पुरा प्रयत्न करून राहिले. म्हणजे आता मी सोनाराकडे पण गेले होते ना बांगड्या गहाण टाकायला, पण ते म्हणे का आता काहीतरी कॅश नाही मिळत म्हणून, कॅशची अडचण आहे. माझ्यासमोरचे तर सगळेच मार्ग बंद झाल्यासारखं वाटून राहिलं, म्हणून मी तुमच्याकडे आले. बघा ना, म्हणजे शाळेत काही बोलता येईल का? थोडी मुदत वाढवून मिळेल का मला? राधिका ताई, तुम्ही काही काळजी करू नका. मी आता अकाउंट मध्ये जाऊन विचारते, तुम्ही इथेच थांबा. हा, आलेच. हा भक्ती मिस, काही मुदत मिळून राहिली का? त्याची काही आता गरज नाही. काहून? म्हणजे तुम्ही काय बोलून राहिला ते समजून नाही राहिलं मला. अथर्वच्या बाबांनी त्याची फी ऑलरेडी भरली आहे. काय? यांनी फी भरली? हो. यांना विचारतेच. पैसे भरायचेच होते तर मला काहून भागदौड करायला लावली दिवसभर, पण सकाळी काहून पैशासाठी नाही म्हणाले? नाही, नकोच. राहू दे, उगाच पुन्हा वाद होईल. अगं, कुठे होतीस एवढा वेळ? केव्हाची वाट बघतोय आम्ही. ये. काय ग, पैशाची व्यवस्था झाली? माझ्या मित्राला बोललोय मी, तो आत्ता द्यायला तयार आहे. हा, आपण जाऊया? नाही नानाजी, पैशाची व्यवस्था झालीये. झाली? कोणी केली? गॅरीनी. अगं, त्यांनी आज सकाळीच ट्रान्सफर केले पैसे, तुला माहित नाही का? अरे हो, सॉरी. बाय द वे, ती आयडिया मीच दिली होती.
नशीब थोडी तरी अक्कल आहे तुला. माझी अक्कल काढू नका. तुमची ती अडॉप्टेड डॉटर आहे ना, तिची अक्कल बघा आधी. वेड्यासारखी फिरत होती दिवसभर पैसे जमवण्यासाठी. पण मी सांगितलं का नाही तिला पैसे दिले म्हणून? हिने सांगितलं होतं का? काय ग, अथर्व सापडल्याचं सांगितलं होतं तू आम्हाला? मला बोलताय उगाच. केवढे पाय दुखत होते माझे. गॅरीला टेन्शन आलं होतं. त्यात तो मॉन्स्टर सापडत नव्हता. आणि तुम्ही सगळे आमची मजा बघत होता ना, म्हणूनच आज आम्ही टिट फॉर टॅट केलं. आणि तुम्हाला काय वाटलं, प्लॅन फक्त तुम्हीच करू शकता का? राधिका, डोंट अंडर एस्टिमेट मी, ओके? तुला काय वाटलं ग, तुम्हाला हवं तसं वागवशील आणि मी काहीच नाही करणार? सी व्हॉट आय डन टुडे. जसं तू आम्हाला त्रास दिलास ना, गावभर फिरवलंस आम्हाला, तसा आज मी तुला त्रास दिलाय. आणि नेहमीच हे असं होणार. जसं तू माझ्याशी वागशील ना, तसंच तुलाही भोगावं लागणार. ए, कोणाला बोलतेस तू? राहू दे ना नानाजी. यांनी अथर्वच्या शाळेत फी भरली कारण त्यांना अथर्वविषयी काहीतरी वाटतं म्हणून. हेच खूप आहे माझ्यासाठी. त्यांना अथर्वविषयी काही वाटतं हे ऐकूनच बरं वाटलं मला. मी एक दिवसच काय, अथर्वच्या भविष्याचा प्रश्न असेल ना, तर आयुष्यभर पायपीट करायला तयार आहे. त्याचा मला कधीच त्रास होणार नाही. पण हे तर तुला कळणारच नाही. त्यासाठी आई व्हावं लागतं. ओ गॉड, व्हॉट इमोशनल ड्रामा या. हे सगळे डायलॉग मारून ना उगाच हिरोईन होण्याचा प्रयत्न करू नकोस. आय मीन सिरियसली आता एक्सेप्ट कर की आज मी ना तुझ्यावर भारी पडले. आणि हो, हे जे काय आम्ही पैसे भरले आहेत ना तुझ्या मुलासाठी, हे तुझ्यावर उपकार समजा. आणि आय गेस गॅरीने पण तुला सगळा हिशोब दिलाय ना की त्याने तुझ्यावर किती पैसे खर्च केलेत ते. सो आत्ता तुझं या घरात एकही पैसा नाही. सो प्लीज यार, पुन्हा दारात भिका मागायला येऊ नकोस. ये तोंड सांभाळून बोला. नानाजी, चिल चिल ओल्ड गाय. एक हार्ट अटॅक येऊन गेलाय ना तुम्हाला? पुन्हा काही झालं ना तर आय एम नॉट रिस्पॉन्सिबल. आणि ये राधिका, पुन्हा माझ्याशी खेळायला जाऊ नकोस हा, नाही तर यापेक्षाही बेकार हाल होतील तुझे. शन्या, एक मिनिट थांब. अथर्वच्या शाळेची फी भरणं ही त्यांची जिम्मेदारी होती. ती त्यांनी पार पाडली. त्या फीची व्यवस्था करणं ही माझी जिम्मेदारी होती. तीही मी पार पाडली. पण तू काय केलंस ग? हा, तू तर काहीच करू शकत नाही. कारण जिम्मेदारी म्हणजे काय राहतं हे तर तुला माहितीच नाही. तुला असं वाटून राहिलं का हा डाव तू जिंकस, पण म्हणून मी हारले असं नाही. खेळ अजून बाकी आहे आणि हा खेळ मी जिंकणार.